हाय स्टुडंट्स, बायोलॉजी लेक्चरमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण सिस्टमॅटिक्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये किंगडम मोनेरा बघा, याच्यामध्ये काय आठवते का? किंगडम मोनेरा R.H. व्हिटकर 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये R.H. व्हिटकरनं आपल्याला 5 किंगडम सांगितलेले. किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लॅन्टी अँड किंगडम ॲनिमॅलिया. यापैकी आपण किंगडम मोनेरामध्ये ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन, उत्क्रांतीवरून, ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन देर आर 2 टाइप्स ऑफ बॅक्टेरियाचे 2 प्रकार सांगितलेले. एक आरएचसी बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. यापैकी पाठीमागच्या लेक्चरला आपण आरएचसी बॅक्टेरिया याचा विचार केलेला आहे. आज आपण यू बॅक्टेरिया आर ट्रू बॅक्टेरिया. ऍक्च्युली या बॅक्टेरियांना ट्रू बॅक्टेरिया म्हणजे खऱ्या बॅक्टेरिया म्हणतात. आरएचसी बॅक्टेरियाचं इव्हॉल्युशन झालेलं आहे आणि यापेक्षा डेव्हलप झालेल्या बॅक्टेरिया कोणते? ट्रू बॅक्टेरिया. बघा, एक नाव महत्वाचं लक्षात ठेवा सुरुवातीपासून. यू बॅक्टेरिया इज कॉमनली कॉल्ड ट्रू बॅक्टेरिया म्हणतात. ट्रू बॅक्टेरिया. या बॅक्टेरिया यांची जी सेल वॉल आहे पेशीभित्तिक आहे. सेल वॉल आर मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. सेल वॉल याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर लक्षात ठेवायचे. सेल वॉल आर मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन्स. then they are ॲटोट्रॉप्स. या बॅक्टेरिया कशा असतील? ट्रू बॅक्टेरिया किंवा यू बॅक्टेरिया, दे आर ॲटोट्रॉप्स अँड हेटेरोट्रॉप्स. या 2 शब्दाचा अर्थ पाठीमागे सांगितलेला आहे. ॲटोट्रॉप्स म्हणजे काय? दोज ऑर्गॅनिझम which can synthesis its own food material. जे सजीव स्वतः तयार करतात त्यांना ॲटोट्रॉप्स. आणि जे सजीव स्वतः तयार करू शकत नाहीत पण ते दुसऱ्यावरती अवलंबून असतात, दुसऱ्याचं अन्न खातात, त्यांना हेटेरोट्रॉप्स. म्हणजे स्वयंपोषी आणि परपोषी. यू बॅक्टेरियामध्ये म्हणजे ट्रू बॅक्टेरियामध्ये येणारे जे ऑर्गॅनिझम आहे ते कसे आहेत? ॲटोट्रॉप्स. दे कॅन प्रिपेअर ऑर सिंथेसिस इट्स ओन फूड मटेरियल बाय युजिंग लाईट एनर्जी और केमिकल एनर्जी. एकतर सौर ऊर्जा वापरून किंवा रासायनिक ऊर्जा वापरून स्वतः तयार करणाऱ्यांना ॲटोट्रॉप्स. यू बॅक्टेरिया ॲटोट्रॉपिक आहे अँड हेटेरोट्रॉपिक, किंवा याच्यातल्या काही बॅक्टेरिया स्वतः तयार करू शकत नाहीत, हेटेरोट्रॉप्स. ॲटोट्रॉपचे ऍक्च्युली 2 टाइप आहेत. फोटो ॲटोट्रॉप्स. ॲटोट्रॉपचे 2 टाइप कोणते बघा? फोटो ॲटोट्रॉप्स अँड केमो ॲटोट्रॉप्स. बघ, लक्ष द्यायचं. फोटो ॲटोट्रॉप्स म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम व्हिच कॅन सिंथेसिस इट्स ओन फूड मटेरियल बाय युजिंग लाईट एनर्जी, सोलार एनर्जी. म्हणजे जे सजीव लाईट एनर्जीचा उपयोग करून, सूर्यप्रकाशाचा उपयोग करून स्वतः तयार करतात त्यास काय म्हणायचं? फोटो ॲटोट्रॉप्स. एक्झाम्पल कोणतं आहे बघा? फोटो ॲटोट्रॉप्स. फॉर एक्झाम्पल क्लोरोबियम. हे बॅक्टेरिया, क्लोरोबियम हे बॅक्टेरियाचं नाव आहे. क्लोरोबियम. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. ह्या कोणत्या प्रकारच्या असतील बघा? ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया क्लोरोबियम आर फोटो ॲटोट्रॉप्स. And the organism which can synthesis its own food material by using energy obtained through chemical reaction, oxidation reaction. केमिकल रिएक्शन मधून जी ऊर्जा मिळते त्या
ऊर्जेचा उपयोग करून, एनर्जीचा उपयोग करून जे सजीव स्वतः तयार करतात, केमोऑटोट्रॉप्स. फॉर एक्झाम्पल, क्रोमॅटियम. क्रोमॅटियम मीन्स ओनली सल्फर बॅक्टेरिया. सल्फर बॅक्टेरिया. बघा इथपर्यंत काय सांगितलं की युबॅक्टेरियामध्ये ज्या पेशी आहेत, सेल वॉल हा पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेला आहे. युबॅक्टेरियामध्ये दोन प्रकारचे सजीव आहेत, ॲटोट्रॉप अँड हेटेरोट्रॉप, स्वयंपोषी आणि परपोषी. ॲटोट्रॉपचे दोन टाईप कोणते? फोटो ॲटोट्रॉप अँड केमो ॲटोट्रॉप. लाईट एनर्जीच्या मदतीने आणि केमिकल एनर्जीच्या मदतीने म्हणजे फोटो ॲटोट्रॉप अँड केमो ॲटोट्रॉप रिस्पेक्टिव्हली, अनुक्रमे. फोटो ॲटोट्रॉप कोण आहे? क्लोरोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. अँड केमो ॲटोट्रॉप कोण आहे? क्रोमॅटियम, सल्फर बॅक्टेरिया. These organisms are Eubacteria are multicellular, बहुपेशीय, अनेक पेशी. मल्टीसेल्युलर, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय सजीव, अनेक पेशी. बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम मेड अप ऑफ नंबर ऑफ सेल, मल्टीसेल्युलर. फिलामेंटस स्ट्रक्चर, फिलामेंटस म्हणजे थ्रेड लाईक, तंतुमय, दोऱ्यासारखे स्ट्रक्चर असतात, इलॉंगेटेड, फायबर लाईक, फिलामेंटस स्ट्रक्चर. अँड दे आर लिव्ह इन फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे गोड्या पाण्यामध्ये राहतात. दीज आर मल्टीसेल्युलर, बहुपेशी आहेत. फिलामेंटस अँड लिव्ह ऑर ऑकर इन फ्रेश वॉटर. जेनेटिकल मटेरियल. जेनेटिकल मटेरियल इज म्हणजे युबॅक्टेरियामध्ये जेनेटिक मटेरियल कोणासारखं असेल? जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. टिपिकल प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? सर्वसाधारण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, प्रोकॅरियोटिक मध्ये जेनेटिक मटेरियल कोणतं आहे बघा? वेल डिफाइन्ड न्यूक्लियस इज ॲब्सेंट, म्हणजे डेव्हलप झालेला न्यूक्लियस असतो. न्यूक्लिओइड इज प्रेझेंट, प्लास्मिड प्रेझेंट, न्यूक्लिओइड. जेनेटिक मटेरियल nucleoid and extra small double stranded circular plasmid present. Genetic material similar to typical prokaryotic cells. फोटोसिंथेटिक पिगमेंट, प्रकाश संश्लेषण दाखवणारे पिगमेंट कोणते असतील बघा युबॅक्टेरियामध्ये? फोटोसिंथेटिक पिगमेंट लाईक क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स अँड झॅन्थोपिन्स सिमिलर टू प्लांट. झाडांच्या मध्ये सुद्धा यासारखे घटक असतात. फोटोसिंथेटिक पिगमेंट कोणते आहेत बघा? क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स अँड झॅन्थोपिन्स. युबॅक्टेरिया, ट्रू बॅक्टेरिया शोज हेटेरोसाइट्स. हेटेरोसाइट म्हणजे फिगर मध्ये दाखवलेले काही स्पेशल सेल आहेत, तिथं असणाऱ्या सेल आहेत. हेटेरोसिस्ट किंवा हेटेरोसाइट्स. अधिक सेल असतील तर हेटेरोसाइट्स फॉर नायट्रोजन फिक्सेशन, they fix atmospheric nitrogen. Special cells called heterocytes म्हणजे युबॅक्टेरिया मध्ये स्पेशल सेल आहेत, मॉडिफाईड झालेल्या सेल आहेत आणि त्या सेलला काय म्हणायचं? हेटेरोसिस्ट फॉर नायट्रोजन फिक्सेशन. Some bacteria are decomposers. डिकम्पोजर्स म्हणजे काय? डिकम्पोजर म्हणजे कुजवणारे. डिकम्पोजर्स आर द बॅक्टेरिया which degrade, break down large substances into small molecules called decomposers. Essential बघा आपल्याला निसर्गामध्ये या बॅक्टेरिया अत्यंत महत्त्वाचे. डेड बॉडी, डेड झाल्यानंतर वनस्पती किंवा प्राण्यांचं शरीर कुजवणारे बॅक्टेरिया डिकम्पोजर्स. Decomposers are the bacteria. They break down large molecule into small molecules, large substances into small molecules. Decomposers are helpful, essential bacteria. And heterotrophs. Heterotrophs म्हणजे decomposers हे कसे आहेत? हेटेरोट्रॉप्स म्हणजे परपोषी. They depend on another organism. They feed on dead bodies. हे डेड बॉडी वरती, डेब्रिज वरती, पालापाचोळा असेल, टाकाऊ पदार्थ असतील. डिकम्पोजर्स हे हेटेरोट्रॉप्स आहेत. हेटेरोट्रॉप्स मीन्स दे फीड ऑन अदर ऑर्गॅनिझम, दुसऱ्या सजीवावरती उपजीविका करतात.
डेड बॉडीवरती उपजीविका करतात. सम बॅक्टेरिया आर अनएरोब्स. एरोब्स म्हणजेच काय? बॅक्टेरिया टेक O2 ऑक्सिजन. ज्या बॅक्टेरिया ऑक्सिजनवरती जीवन जगतात, जिवंत राहतात, त्यांना एरोब्स. अनएरोब्स म्हणजेच काय? ऑक्सिजनची गरज नसते, अनएरोब्स. द बॅक्टेरिया which does not require fresh O2 called anaerobes. Anaerobes bacteria are also essential. या महत्वाच्या बॅक्टेरिया आपल्याला याचा उपयोग असतो अनएरोब्स. फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलाई. एक्झाम्पल कोणतं आहे? लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई फॉर कन्व्हर्शन ऑफ मिल्क इनटू कर्ड, म्हणजे दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी, दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस आर अनएरोब्स. अनएरोबिक बॅक्टेरियाचं एक्झाम्पल कोणतं आहे? लॅक्टोबॅसिलस. Some bacteria are nitrogen fixing bacteria used in agricultural farmer. शेतीमध्ये शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे उपयोग असणारे बॅक्टेरिया कोणते आहेत? ॲझॅटोबॅक्टर. याचा खत म्हणून वापर केला जातो. या ट्रू बॅक्टेरिया, यू बॅक्टेरिया, ॲझॅटोबॅक्टर फॉर नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्स करतात. ऍटमॉस्फिअर मधून नायट्रोजन फिक्स करण्याचं काम ॲझॅटोबॅक्टर करतात. ॲझॅटोबॅक्टर used in agricultural field for increased crop yield. आणि उत्पादनामध्ये वाढ होते. ॲझॅटोबॅक्टर इसेन्शियल बॅक्टेरिया. बघा या सगळ्या महत्त्वाचे आहेत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग असतो. डिकम्पोजर्स, ब्रेकडाऊन ऑफ लार्ज मॉलिक्यूल इनटू सिंपल मॉलिक्युल्स, कुजवण्यासाठी. अनएरोब्स, अनएरोबिक बॅक्टेरिया फॉर कन्व्हर्शन ऑफ मिल्क इनटू कर्ड, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस. किंवा कॅटल डंग, जनावरांच्या विष्ठेपासून शेण असेल, युरिन असेल, पालापाचोळा असेल, यापासून गोबर गॅस, बायोगॅस तयार करण्यासाठी अनएरोबिक बॅक्टेरिया. मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया, मिथेन तयार करणारे बॅक्टेरिया. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, ॲझॅटोबॅक्टर. काही बॅक्टेरियांचा उपयोग आपल्याला औषधं तयार करण्यासाठी, अँटीबायोटिक प्रिपरेशन, अँटीबायोटिक प्रोडक्शन. स्ट्रिप्टोमायसिस या बॅक्टेरिया आणि स्ट्रिप्टोमायसिसचा उपयोग आहे अँटीबायोटिक प्रोडक्शन. बॅक्टेरिया फॉर कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजे कुजवणे, खत तयार करण्यासाठी. अँड डिग्रेडिंग ऑइल. ऑइल पोल्युटंट जर असेल, तेलामुळे जर पाण्याचं प्रदूषण झालं असेल तर हे तेल डिग्रेड करणं, डिग्रेडिंग ऑइल बॅक्टेरिया. सम बॅक्टेरिया आर टॉक्सिक. काही बॅक्टेरिया या विषारी आहेत, वनस्पती आणि प्राण्यांना अपायकारक आहेत. पॅथोजेनिक बॅक्टेरिया. पॅथोजेनिक बॅक्टेरिया म्हणजेच काय? डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया. या आजार तयार करतात. डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया. डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया पॅथोजेनिक. की या बॅक्टेरियापासून टायफॉइड, साल्मोनेला टायफी हे बॅक्टेरिया पॉझिटिव्ह एजंट की ज्यापासून टायफॉइड होतो. कॉलरा असेल, टिटॅनस असेल, धनुर्वात असेल, हे पॅथोजेनिक आहे. समजा तुम्हाला इथं प्रश्न असा एक विचारला, give the names of essential and non-essential bacteria किंवा युजफुल and harmful bacteria. त्याच्यामध्ये बघा उपयोगी बॅक्टेरिया कोणते? लक्ष द्या इकडं. डिकम्पोजर्स या इसेन्शियल आहेत. डिकम्पोजर्स म्हणजे कोणते घटक कुजवण्यासाठी, ब्रेकडाऊन ऑफ, ब्रेकिंग साठी, लार्ज मॉलिक्यूल इनटू सिंपल मॉलिक्यूल. डिकम्पोजर्स, इसेन्शियल बॅक्टेरिया, युजफुल बॅक्टेरिया. आणि डिकम्पोजर्स हे हेटेरोट्रॉप्स आहेत. हेटेरोट्रॉप्स म्हणजे दुसऱ्यावरती जीवन जगणे. हेटेरोट्रॉप्स, डिकम्पोजर्स आर द बॅक्टेरिया which degrade or decompose large size molecule into simple molecules. Decomposers are essential bacteria. Some bacteria are anaerobes. बॅक्टेरियाचे दोन प्रकार आहेत. On the basis of presence or absence of oxygen. Anaerobes and aerobes. Aerobes म्हणजेच काय? बॅक्टेरिया रिक्वायर ऑक्सिजन. ज्या बॅक्टेरियांना ऑक्सिजनची गरज असते त्यांना फक्त एरोब्स म्हणतात. एरोब्स. अनएरोब्स म्हणजेच काय?
बॅक्टेरिया डज नॉट रिक्वायर O2. अनएरोबिक बॅक्टेरिया ऑक्सिजन शिवाय, ऑक्सिजन नसेल तरी या बॅक्टेरिया जीवन जगतात अनएरोब. अशा अनएरोब्स आपल्याला बघा ट्रॅडिशनली पारंपरिक घरामध्ये सुद्धा आपण याचा वापर करतो किंवा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई म्हणजेच काय, बॅक्टेरिया आहेत लॅक्टोबॅसिलाई, ह्या अनएरोब्स आहेत. दे चेंज मिल्क इनटू कर्ड. दुधापासून दही तयार करणाऱ्या लॅक्टोबॅसिलाई. इसेन्शियल बॅक्टेरिया ॲझेटोबॅक्टर. ॲझेटोबॅक्टर हे बॅक्टेरियाचं नाव आहे फॉर नायट्रोजन फिक्सेशन अँड यूज्ड ॲज बायोफर्टिलायझर. जैविक खत म्हणून याचा वापर केला जातो. कारण काय बघा, याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग ॲबिलिटी, नायट्रोजन फिक्स करण्याची क्षमता असते ॲझेटोबॅक्टर. सम बॅक्टेरिया आर यूज्ड इन टू क्युअर द डिफरंट डिसीजेस. अनेक रोगावरती औषधं तयार करण्यासाठी, अँटीबायोटिक प्रोडक्शन साठी सुद्धा बॅक्टेरियाचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल स्ट्रिप्टोमायसिस. स्ट्रिप्टोमायसिस या अँटीबायोटिक प्रोडक्शन बॅक्टेरिया आहेत. सम बॅक्टेरिया आर यूज्ड फॉर कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल. कंपोस्टिंग म्हणजे फार्म यार्ड मॅन्युअर मध्ये, उकिरड्यामध्ये आपोआप खत तयार होणं, कंपोस्टिंग, कुजवून खत तयार करण्याच्या प्रोसेसला कंपोस्टिंग म्हणतात. अँड डिग्रेडिंग ऑइल, ऑइल पोल्युशन, पाण्याचं प्रदूषण झालं असेल तेलामुळे, लिकेज ऑफ ऑइल, ऑइल टँक्स, अशा वेळेला बॅक्टेरियाचा वापर केला जातो. डिग्रेडिंग ऑइल. सम बॅक्टेरिया आर पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजेच काय बघा, पॅथोजेनिक म्हणजेच काय, डिसीज कॉझिंग एजंट. डिसीज कॉझिंग एजंट. पॅथोजिनचा अर्थ काय बघा, पॅथोजिन्स आर डिसीज कॉझिंग एजंट म्हणजे काही बॅक्टेरियांपासून रोग होतो, अनेक प्रकारचे आजार होतात. पॅथोजेनिक बॅक्टेरिया, डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया. अँड these are the characteristic feature of किंगडम मोनेरामध्ये बॅक्टेरियाचे दोन टाइप सांगितले. त्यापैकी यू बॅक्टेरियाचे हे कॅरेक्टर्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ यू बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया फिगर मध्ये दाखवलेले आहे. ही जी फिगर आहे सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया म्हणतात. नॉस्टॉक, अल्गी, शैवाल सारखे सायनोबॅक्टेरिया. याच्यामध्ये बघा काही स्पेशल सेल दाखवलेत. अशा या वेगळ्या प्रकारच्या काही सेल फिगर मध्ये डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत. कॉल्ड हेटेरोसिस्ट. हेटेरोसिस्ट स्पेशल सेल. हेटेरोसिस्ट फॉर फिक्सिंग एटमॉस्फेरिक नायट्रोजन. नायट्रोजन फिक्स करणारे बॅक्टेरिया. अँड सायनोबॅक्टेरिया और नॉस्टॉक इज कव्हर्ड बाय म्युसिलाजिनस सीड. याच्यावरती कव्हरिंग आहे म्युसिलाजिनस सीड. ही मल्टीसेल्युलर फिगर आहे, बहुपेशीय आहे. फिलामेंटस बॉडी आहे. फिलामेंटस मीन्स थ्रेड लाईक स्ट्रक्चर. फिलामेंटस स्ट्रक्चर. बघा इथपर्यंत आपण काय काय बघितलं पटपट. सगळे महत्वाचे कन्सेप्ट जे टेक्स्ट बुक मध्ये दिलेले आहेत तेवढे व्यवस्थित तयार करा. यू बॅक्टेरिया अँड आरएचसी बॅक्टेरिया. याच्या अगोदरचं एक टाइप आहे ए. आर द टाइप ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचे दोन प्रकार, आरएचसी बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया इन्क्लूड अंडर किंगडम मोनेरा. मोनेरा मध्ये येणारे बॅक्टेरिया. सेल वॉल. सेल वॉल म्हणजे पेशीभित्तिका. Cell wall is made up of peptidoglycan. Peptidoglycans, polymers of sugar substances, peptidoglycan. हे बॅक्टेरिया कशा असतील बघा, त्या ऍक्टोट्रॉपिक. ऍक्टोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी आहे, हेटेरोट्रॉप म्हणजे परपोषी. दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरिया यामध्ये येतात. काही ऍटोट्रॉपिक आहेत, काही हेटेरोट्रॉपिक आहेत. ऍटोट्रॉप्स आर ऑफ टू टाइप. ऍटोट्रॉपचे परत दोन टाइप केलेले आहेत. एक photoautotrop, the organism which can prepare its own food material by using solar energy or light energy called photoautotrop, and the organism which can prepare its own food material by using chemical energy obtained through some reaction, chemical reaction, oxidation reaction मधून ऊर्जा घेतात. एक्झाम्पल कोणते बघा, फोटोऑटोट्रॉप्स लाईटच्या मदतीने अन्न पदार्थ तयार करणारे बॅक्टेरिया क्लोरोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. आणि केमिकल एनर्जीच्या मदतीने अन्न तयार करणाऱ्या क्रोमॅटियम, सल्फर बॅक्टेरिया. दिस बॅक्टेरिया आर मल्टीसेल्युलर, बहुपेशीय, फिलामेंटस अँड ऑकरी, लिव्ह इन फ्रेश वॉटर. जेनेटिकल मेकअप.
जेनेटिक मटेरियल इज टिपिकल टू प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे युबॅक्टेरियामध्ये जेनेटिक मटेरियल हे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत. प्रोकॅरियोटिक सेल, फर्स्ट सेल प्रोकॅरियोटिकचे इव्होल्युशन झालेलं आहे युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये न्यूक्लियस इज नॉट डिफरेंट, न्यूक्लियस इज नॉट डेव्हलप, न्यूक्लियॉइड इज प्रेझेंट, प्लास्मिड इज ऑकर. प्रोकॅरियोटिक सारखे जेनेटिक मटेरियल आहे. फोटोसिंथेटिक पिगमेंट लाईक क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स, अँझॅन्थोपिन प्रकाश संश्लेषण दाखवणारे हे पिगमेंट आहेत. हे काय करतात? क्लोरोफिल ए रिएक्शन सेंटर, हे बाकीचे मॉलिक्युल आहेत ते लाईट घेतात आणि क्लोरोफिल ए ला देतात फोटोसिंथेसिस मध्ये फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट. These are photosynthetic pigment. Heterocyst special cell, modified cell occurring eubacteria for fixing the atmospheric nitrogen. Nitrogen fix करण्यासाठी heterocyst special cell आहे. Some bacteria are decomposers, some are anaerobes. Nitrogen fixing azotobacter, antibiotic production साठी streptomyces, कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल साठी बॅक्टेरिया. काय बॅक्टेरिया? पॅथोजेनिक आहे. पॅथोजेनिक मीन्स डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया आहे. आणि इथं फिगर दिलेले आहे कॉमन सायन बॅक्टेरिया, नॉनस्टॉप म्युसिलेजिनस सीड अँड स्पेशल सेल्स कॉल्ड हेटेरोसिस्ट. बरं, एक टाइप तयार करा युबॅक्टेरिया. युबॅक्टेरिया मध्ये जे कन्सेप्ट सांगितलेले आहेत ते सगळे समजून घ्यायचे. युबॅक्टेरिया, ट्रू बॅक्टेरिया आर द टाइप ऑफ बॅक्टेरिया. याच्यामध्ये महत्वाचा एक प्रश्न तयार करा. युजफुल बॅक्टेरिया कोणते आहेत आणि हार्मफुल बॅक्टेरिया कोणते आहेत? युजफुल बॅक्टेरिया म्हटल्यानंतर डिकम्पोजर्स, अनेरोब्स, ॲझोटोबॅक्टर, अँटीबायोटिक प्रोडक्शन साठी, कंपोस्टिंग प्रोडक्शन साठी. आणि हार्मफुल कोणते आहेत बघा? पॅथोजेनिक, डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया या रोग तयार करतात. टिटॅनस, कॉलरा, टायफॉइड यासारखे डिसीज तयार करतात. व इथपर्यंतचा एक कन्सेप्ट क्लिअर करा. युबॅक्टेरिया फिगर आहे आणि हे सगळे कॅरेक्टर तयार करायचे.